आद्य संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि या भूमीमध्ये सर्वप्रथम ज्यांनी क्रांतीचा नारा दिला, क्रांतीचे प्रणेते क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते विश्वनिर्माते विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला, कार्याला, त्यागाला प्रथम त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले समोर आसनस्थ असलेले मान्यवर, त्याचप्रमाणे या सोसायटीतील जे हाऊसिंग सोसायटीची कमिटी आहे त्या कमिटीचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वयाने अनुभवाने ज्येष्ठ असणारे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे उपस्थित लहान विद्यार्थी तसेच श्रद्धा संपन्न शील संपन्न बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना सविनय जय भीम करतो। ज्या पद्धतीने माझा परिचय या ठिकाणी करून देण्यात आलेला आहे तेवढा मोठा प्रवचनकार किंवा वक्ता मी मुळीच नाही, मी देखील तुमच्यातलाच आहे। मी फक्त प्रयत्न करतो या ठिकाणी बोलण्याचा। मी काय तुमच्या तेवढ्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी बोलू शकेल असं देखील मला वाटत नाही, पण या ठिकाणी आमंत्रित केल्याच्या हिशोबाने मी या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आज या मधुबन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात, मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत। याचं ज्वलंत चित्र आपल्या समोर उपस्थित आहे, या ठिकाणी दिसत आहे। खऱ्या अर्थाने आपल्यासाठी हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे। केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या दिवशी साजरी केली जाते। आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये आजचा दिवस हा ज्ञान दिवस म्हणून संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो। त्याचं कारणही तसंच आहे। आज महापुरुषांच्या विचारांची देशाला, विश्वाला आणि आपणा सर्वांना अत्यंत गरज आहे, त्याची आवश्यकता आहे। आपल्या देशामध्ये जे जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा विचार आपल्या घरांमध्ये रुजणे, आपल्या बाळगोपाळांच्या मनामध्ये महापुरुषांचे विचार रुजणे ही काळाची गरज आहे। कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी अनेक शाळेतल्या मुलांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। बाबासाहेबांच्या बद्दल आपलं जे मत आहे, आपले जे चिमुकले बोल आहेत, बोबडे बोल आहेत, अतिशय अगदी सिनियर केजी, ज्युनियर केजी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथम अभिनंदन करू इच्छितो। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी। ज्या लहान मुलांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आणि ज्यांच्या आईवडिलांनी त्यांची तयारी करून घेतली ते अतिशय महत्वाचं काम आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करेन की आपली जी अशी मुलं आहेत शाळेत जाणारी किंवा त्यांच्यापेक्षा थोडी मोठे, यांच्या सोबत आपण महापुरुषांच्या बद्दल घरामध्ये चर्चा केली पाहिजे। आपला संवाद त्यांच्याशी झाला पाहिजे। जेव्हा जेव्हा आपण आपल्या शाळेतल्या मुलांशी, आपल्या घरच्या मुलांशी महापुरुषांच्या विचाराबद्दल, विशेष प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या विचारांबद्दल जेव्हा आपण आपल्या मुलांशी संवाद साधू, जेव्हा त्यांचे विचार आपण आपल्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करू, हे अतिशय चांगले संस्कार आहेत। कारण आपल्याजवळ किती जरी पैसा असला तरी संस्कार हे काय बाजारातून विकत घेण्यासारखी गोष्ट नाही। संस्कार हे निर्माण करावे लागतात आणि त्याचं आचरण हे आपल्या आचरणातून मुलं शिकत असतात। जेव्हा आपण महापुरुषांच्या विचाराप्रमाणे आपलं वर्तन ठेवू तेव्हाच आपली जी मुलं आहेत ती त्या पद्धतीने वर्तन करायला सुरुवात करतात। म्हणजे अगदी साधीशी गोष्ट आहे, मुलं पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असतात, IT क्षेत्रात इंजिनियर झालेले असतात आणि जेव्हा त्यांच्या विवाहाची वेळ येते त्यावेळेस त्यांना पंचांग प्रणाम करा असं सांगितलं जातं बौद्धाचार्यांकडून, तर त्यांचं असं उत्तर येतं की आम्हाला पंचांग प्रणाम येत नाही। पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे, क्लास 1ची त्यांच्याजवळ पोस्ट आहे, पण त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर पंचांग प्रणाम करून दाखवावा लागतो। ही शोकांतिका आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो।
तर ह्या किमान गोष्टी ज्या आहेत ह्या आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजे, सांगितलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी महापुरुषांची जयंती साजरी करतो असा त्याचा अर्थ होतो. या जयंतीचे कार्यक्रम अशा पद्धतीने साजरे झाले पाहिजे आणि त्यामध्ये लहान मुलांचे आपण जास्तीत जास्त प्रबोधन आपल्याला कसं करता येईल याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं, माणसापेक्षा दगडधोंडांना जास्त किंमत आली होती, गोठ्यातल्या शेणाला नदीतल्या गोट्याला आणि भोजनाच्या पंक्तीला तर अतिशय भार आलेला होता. सर्वसामान्य माणसांची अवस्था जी आहे, कष्टकऱ्यांची अवस्था आहे, शेतकरी आहे, येथील महिला भगिनी असतील, गरीब लोक असतील, यांचं जीवन अक्षरशः मातीमोल झालेलं होतं. गरीब माणसांना चालायला रस्ता मिळत नव्हता, प्यायला पाणी मिळत नव्हतं, खायला अन्न मिळत नव्हतं. अतिशय भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा भयानक अवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला. त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन इथल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचे वटवृक्ष निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल लिहिताना आचार्य अत्रे असं म्हणतात की बाबासाहेब म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड, ज्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्यायावर सोडलेलं एक चक्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेच्या विरुद्ध उगारलेली वज्राची मूठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वर्ण वर्चस्वाचा कोथळा फाडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघ नख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच, याच्याशिवाय दुसरं नाव देखील आपल्या जिभेवर येत नाही. त्याचं कारण देखील तसंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विश्व निर्मितीसाठी, राष्ट्र निर्मितीसाठी जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने अतिशय अनन्य साधारण असं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या जोरावरच आपण संघटना करू शकतो, आपण भाषण करू शकतो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहेत, आपण संघटना करू शकतो, आपण धर्म चिकित्सा देखील करू शकतो. हे सर्वचे सर्व अधिकार अगदी सर्वसामान्य माणसांसाठी, महिला भगिनींसाठीचे जे अधिकार आहेत ते अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत. कारण संविधान ही अतिशय महत्वाची बाब आहे, अतिशय महत्वाची घटना आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अमेरिका हा जगातील अत्यंत प्रगत असा देश आहे, पण अमेरिकेत देखील आतापर्यंत महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत. परंतु आपल्या भारत देशामध्ये भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, त्याचप्रमाणे पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या सभापती सुमित्राताई महाजन आणि विद्यमान राष्ट्रपती पदावर विराजमान असलेल्या द्रौपदीताई मुर्मू सारख्या महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसू शकल्या. ही ताकद कुणाची आहे, ही ताकद कुणी दिली आहे, तर ही ताकद भारतीय संविधानाने तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. हे वास्तव सत्य आपण नाकारू शकत नाही. कारण असं म्हटलं जातं की पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत असायचा, परंतु ती जी संकल्पना आहे ती भारतीय संविधानाच्या माध्यमातून पूर्णपणे पुसून टाकण्यात आलेली आहे. कारण आजच्या दिवशी राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही, तर राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येत असतो. म्हणजे याचं उदाहरण असं या ठिकाणी सांगता येईल की एखादा माणूस BMW मध्ये फिरणारा असू द्या किंवा मर्सिडीज मध्ये फिरणारा असू द्या, तो जर निवडणुकीला उभा राहिला तर तो गल्लीतल्या भिकाऱ्यापासून ते जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत आणि शहरातल्या मोठ्या प्रगत वस्तीमध्ये एखादा 12-15 फ्लोअरला राहणारा माणूस असेल किंवा आज आपण सगळ्यांची परिस्थिती पाहतो, आपलं राहणीमान बदललेलं आहे, आपण व्यवस्थितपणे राहत असतो. हे चांगले राहणाऱ्या माणसापासून तर दूर डोंगराच्या कडेकपारीत एखादा झोपडीत राहणारा अतिशय मळकटलेला माणूस जरी असेल तरी निवडणुकीला उभा राहिलेला प्रत्येक माणूस हा त्या सर्वसामान्य माणसाच्या दारात जातो, त्याच्या पाया पडतो आणि त्याला हात जोडून सांगतो, मालक आमच्याकडे लक्ष असू द्या, आम्ही निवडणुकीला उभे आहोत. ही
ताकद सर्वसामान्य माणसाला जर कोणी दिलं असेल, सर्वसामान्य माणसाची किंमत वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय संविधान आहे. म्हणजे या ठिकाणी जगाच्या श्रीमंताच्या यादीत असणारा आपल्या दुसऱ्या क्रमांकाला जरी एखाद्या व्यक्तीचं नाव असेल आणि एखाद्या डोंगरदरीमध्ये एखादा सर्वसामान्य माणूस राहत असेल, त्याच्याजवळ 200 रुपयाचे उत्पन्न नसेल तरी दोघांच्याही मताची किंमत ही सारखीच असते. ही संविधानाची देण आहे. भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना किंवा त्याच्याही अगोदर या ठिकाणी जे पाण्याचं संकट आहे, जे पुराचं संकट आहे किंवा वीज निर्मितीच्या बाबतीतलं जे काम आहे, याच्या बाबतीत देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय भरीव स्वरूपाची अशी कामगिरी केलेली आहे. कारण अगदी पूर्वीच्या काळात ब्रिटिश राजवटीच्या काळात बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना देखील या देशातले जे अतिशय मोठे मोठे जलसंपदा प्रकल्प आहेत, म्हणजे दामोदर नदी असेल, हिराकूड धरण असेल, भाकरा नांगल प्रकल्प असेल, कृष्णा खोऱ्याचा प्रकल्प असेल, दामोदर नदीचा प्रकल्प असेल किंवा मोठमोठे विद्युत निर्मितीचे जे प्रकल्प असतील, बाबासाहेबांना हे माहीत होतं की या ठिकाणचा पूरस्थितीचा, पाण्याचा प्रश्न, विद्युत निर्मितीचा प्रश्न जर कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतले पाहिजे. आणि अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाताने या देशामध्ये झालेली आहे. म्हणजे अगदी वेगवेगळ्या क्षेत्रावर, म्हणजे केवळ एका विशिष्ट क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम मर्यादित आहे असं नसताना तर असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रातील कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात भार लागलेला नाही. आणि म्हणून हे जे काम आहे, हे काम काय कोणत्या एखाद्या जातीसाठी नाही किंवा धर्मासाठी नाही, तर हे जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे संपूर्ण देशासाठी केलेलं आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. नुसती लक्षात ठेवून चालणार नाही तर ती इतरांना देखील सांगितली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मॅट्रिकची परीक्षा देत होते त्यावेळेस त्यांना पेपर देऊन परत घरी येताना जरा जास्त उशीर व्हायचा आणि म्हणून रामजी बाबा त्यांच्यासाठी जेवायचे थांबलेले असायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी बाबा बाबासाहेबांना भीमराव म्हणायचे. भीमराव जेवत असताना ते आपल्या बाबाला विचारतात की बाबा तुम्ही पण जेवायला बसा, आपण दोघं पण सोबत जेवूया. त्यावेळेस रामजी बाबा म्हणायचे, भीमराव तुम्ही अगोदर जेवा, तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवतो. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4थ्या दिवशी बाबासाहेबांचं असं लक्षात आलं की मी जेवल्यानंतर टोपलीत मात्र भाकरी शिल्लक राहत नाही. मग बाबा कसे जेवत असतील, बाबा कधी जेवत असतील. शेवटी नाईलाजाने भीमरावांनी रामजी बाबांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही रोज मला सांगता भीमराव तुम्ही जेवल्यानंतर मी जेवेल, पण मी जेवल्यानंतर तर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही जेवता कसे, तुम्ही कधी जेवता, तुम्हाला याचा त्रास होत नाही का. यावेळेस मात्र रामजी बाबांना राहवलं नाही आणि त्यांना भीमरावांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. आणि म्हणून रामजी बाबा भीमरावांना असं म्हणले की भीमराव माझी भूक या भाकरीच्या भाकरीच्या टोपलीतल्या भाकरीने, या टोपलीतल्या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तर ज्या दिवशी तुम्ही शिकून खूप मोठे व्हाल, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे व्हाल, तुम्ही जेव्हा खूप ज्ञान मिळवाल तर माझी जी भूक आहे ती या भाकरीने नाही तर तुम्ही मिळवलेल्या सर्वोच्च ज्ञानाने भागणार आहे. आणि म्हणून तुम्ही खूप मोठे व्हा, खूप शिक्षण घ्या, त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझी भूक भागेल. आणि म्हणून तर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील आपल्या मनामध्ये अशा पद्धतीची तळमळ असली पाहिजे. आपल्या मुलांनी मोठं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं लहान व्हावं लागतं. त्यांच्यामध्ये मुलात मूल होऊन आपण मिसळलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण आपल्या मुलांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच वेळा ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, ज्या आपल्याला मिळवता आल्या नाहीत, त्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात, त्या गोष्टी आपल्या मुलांनी मिळवाव्यात यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण प्रयत्न करत असताना थोडासा अधिक प्रयत्न आपल्याकडून केला जातो किंवा मुलांना जास्त सुरक्षित जागा दिली जाते. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्न निर्माण होईल, समस्या निर्माण होईल आणि त्या दृष्टीने जेव्हा माणूस प्रयत्न करत असतो त्यावेळेस तो निश्चितपणे मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो. कारण असं म्हटलं जातं, नीड इज मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे मराठीमध्ये की गरज ही शोधाची जननी आहे. जेव्हा माणसाला गरज निर्माण होतो तेव्हा तो काहीतरी शोधत असतो. म्हणजे काय होतं की लहान मुलं असतात, मुलगा कधी आपल्या आईला विचारतो आई खेळायला जाऊ का,
त्यावेळेस आईला असं वाटतं नको, हा जर बाहेर मैदानात खेळायला गेला तर हा पडेल, याला लागेल, याला खर्चतो, याला दुखापत होईल. म्हणून आई म्हणते बाबा जाऊ नको, ऊन पडलेला आहे तिकडे, तुला ऊन लागेल, तुला लागेल. तो जर बोलला आई मी पोहायला जाऊ का, तरी पण आई म्हणते नको बाबा, तुला पोहता येत नाही व्यवस्थित, तू तिथे जाऊन पाण्यामध्ये बुडशील, तुला त्रास होईल. मग मुलाला प्रश्न पडतो, आई सगळीकडे नाही म्हणते तर मी काय करायला पाहिजे. तो म्हणतो आई काय करू मग आई म्हणते बाबा काय करू नको, टीव्ही बघत बस. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एक राजा होता, राजाने 2 गरुड पाळले होते. त्याच्यातला एक जो गरुड होता तो गरुड आकाशामध्ये त्याच्या गुणधर्माप्रमाणे उंच भराऱ्या घेत होता. व्यवस्थितपणे विहार करून तो पुन्हा आपल्या जागेवर येत होता. परंतु त्याच्यातला दुसरा जो गरुड होता तो मात्र अजिबात विहार करत नव्हता किंवा आकाशामध्ये भरारी घेत नव्हता. राजाला वाटलं अरे दोन्ही गरुड आपण सोबत आणलेले आहेत, आकाशामध्ये भरारी घेणे हे गरुडाचं वैशिष्ट्य आहे, त्याचा तो गुणधर्म आहे. पण हा गरुड मात्र एका विशिष्ट जागेवर बसून राहतो, स्थिर बसून राहतो, तो आकाशामध्ये भरारी घेत नाही. याचं कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या राजाने अनेक पक्षी मित्रांना, अनेक पक्षी तज्ञांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांना तो प्रश्न समजावून सांगितला का या ठिकाणी जे 2 गरुड आहेत त्याच्यापैकीचा एक जो गरुड आहे तो अजिबात विहार करत नाही किंवा आकाशात उंच भरारी घेत नाही. सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने उपाय करून पाहिले, परंतु तो गरुड काय आपल्या जागेवरून हलत नव्हता. मग त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये एक शेतकरी बसलेला होता. त्या शेतकऱ्याने राजाला विनंती केली, महाराज मी थोडा प्रयत्न करू का. त्यावेळेस राजा म्हणाला अरे बाबा या ठिकाणी सगळ्यांचे प्रयत्न करून झालेले आहेत, पण गरुडाने काही झोप घेतलेली नाही. आता तू काय करणार आहेस. पण ठीक आहे तुझी इच्छा आहे तर तू तुझा प्रयत्न करून बघ. आणि मग तो शेतकरी त्या गरुडाच्या जवळ गेला आणि ज्या फांदीवर गरुड बसलेला होता ती फांदी त्या शेतकऱ्याने कापून टाकली, मोडून टाकली. आता मात्र गरुडाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून त्याने जीवाच्या आकांताने आकाशामध्ये झेप घेतली आणि तो एकदम आकाशाकडे थेट निघून गेला. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी त्याची जी बसण्याची जागा होती म्हणजे त्याला सगळं आयतं मिळत होतं, त्या ठिकाणी त्याला प्रयत्न करण्याची गरज पडत नव्हती, म्हणून तो आपली जागा सोडत नव्हता. तर अशा ज्या जागा आहेत त्या आपण पहिल्यांदा नष्ट केल्या पाहिजे. समस्येची जाणीव ही विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांना झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून तो विद्यार्थी निश्चितपणे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण जयंतीचे कार्यक्रम करत असताना या गोष्टीकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून आपली जी मुलं आहेत ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं घेतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एकदा बाबासाहेबांची सांगलीला सभा होती. सभेचा टायमिंग होता 11 वाजेचा आणि बाबासाहेब त्या ठिकाणी पोहोचले 8 वाजता. आता बाबासाहेबांना त्या ठिकाणी पाहिल्यानंतर, कारण तिथले जे आयोजक संयोजक होते ते पताका लावत होते, खुर्च्या इकडच्या तिकडे लावत होते, स्टेजची व्यवस्था करत होते. पण ज्यांना सभेसाठी बोलवलेलं आहे, जे सभेसाठी येणार आहे ते तर आलेले आहेत. त्यांची तारांबळ उडाली संयोजकांची, त्यांना भीती वाटली. त्यातले 2 जण बाबासाहेबांच्या समोर गेले आणि त्यांनी बाबासाहेबांची माफी मागितली, क्षमा मागितली. त्यावर बाबासाहेब म्हणाले अरे माफी काय मागता, सभेचा टायमिंग 11 वाजेचा आहे, मीच 2 तास अगोदर आलेलो आहे, तुमचं काम चालू द्या, मी जरा बाजूच्या शेताकडे फेरफटका मारून येतो. आणि म्हणून बाबासाहेब बाजूलाच असलेल्या उसाच्या शेताच्या कडेकडेनं त्या शेताला फेरफटका मारत होते. पाठीमागून आवाज आला, पाहुणं हो पाहुणं. इतक्यात बाबासाहेबांनी मागे पाहिलं, तो शेतकरी त्यांना हाक मारत होता, आवाज देत होता. बाबासाहेब त्या शेतकऱ्याच्या जवळ गेले, त्या शेतकऱ्याने त्यांना बसायला दिलं. बाबासाहेब तिथे बसले. शेतकऱ्याने आपला कोयता हातात घेतला, तो ऊसाच्या शेतात गेला. एक चांगला ऊस पाहून त्याने तो तोडला, त्याचे तुकडे केले, पाटाच्या स्वच्छ पाण्यामध्ये तो ऊस धुतला आणि बाबासाहेबांना खाण्यासाठी दिला. बाबासाहेबांनी ऊस खाल्ला, माठातल्या पाण्याने आपले हात धुतले आणि बाबासाहेब आपल्या सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले, कारण तोपर्यंत वेळ झालेला होता. इतक्यात तो शेतकरी देखील उभा राहिला आणि तो म्हणाला पाहुणा मी तुम्हाला ऊस दिलेला आहे म्हणजे काहीतरी खायला दिलेलं आहे, मग त्याच्या बदल्यात तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. त्यावर बाबासाहेब म्हणाले काय काम करावं लागेल. तर तो शेतकरी म्हणाला आज आमच्या गावामध्ये फार मोठी सभा आहे आणि त्या सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत. बरं मग काय मी काय करू. तर मला फक्त त्या बाबासाहेबांना लांबून दाखवा. का बरं लांबून दाखवा.
मग लांबून दाखवा म्हणजे मी पण काय चांगला गुणाचा नाही, त्याच्यामुळे ज्या सभेच्या ठिकाणी मी जाईल ते लोक मला जवळ येऊन द्यायचे नाही, मग म्हणून मला लांबून दाखवा. बरं, लांबून बघून तुम्ही काय करणार? करणार काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव मी खूप दिवसापासून ऐकतोय, तर मला त्यांना डोळे भरून बघायचं आहे आणि त्यांची जी मूर्ती आहे ती डोळ्यात साठवून घ्यायची आहे. तरी बाबासाहेब विचारतात, पण याचं कारण काय आहे? तर त्यावेळेस तो शेतकरी बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब, ज्या समाजाची आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे, फार वर्षापूर्वी या समाजाची अवस्था एवढी भयानक होती की सर्वसामान्य माणूस त्यांच्या जवळ देखील उभा राहत नव्हता आणि ते देखील कोणाच्या जवळ उभे राहू शकत नव्हते. अतिशय विचित्र पद्धतीत त्यांचं हालाखीचं जीवन होतं. एकदम दरिद्रता होती त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचा बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रभावामुळे आज त्या लोकांमध्ये एवढा बदल झालेला आहे, त्यांची अवस्था एवढी बदललेली आहे की गावातून जेव्हा एखादा चांगल्या कपड्यांचा, चांगल्या परिस्थितीतला माणूस जेव्हा जात असतो तेव्हा सगळे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात आणि हा माणूस ह्याच समाजाचा आहे अशी सगळ्यांची खात्री झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या माऊलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म दिलेला आहे ती माऊली सुद्धा धन्य आहे. आणि असा बाबासाहेबांना मला लांबून बघायचं आहे, तेवढं काम माझ्यासाठी करा. आणि असं त्याचं बोलणं ऐकल्यानंतर बाबासाहेब त्या शेतकऱ्याला म्हणाले, बाबा, तुम्ही समजता, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता तो आंबेडकर मीच आहे. आणि असं म्हटल्यानंतर, कारण तो शेतकरी त्यांना ओळखत नव्हता, मग असं म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. काय करू आणि काय नको असं त्याला झालं, कारण ज्याला तो देव मानत होता मनातल्या मनात, तो देव साक्षात त्याच्यासमोर उभा होता. कारण त्याची अशी धारणा होती की बाबासाहेब आंबेडकर या देशातील गरीब लोकांचा खऱ्या अर्थाने देव आहे, उद्धार करता आहे. आणि म्हणून त्याला बाबासाहेबांना बघायचं होतं. त्यांनी बाबासाहेबांचा पाया पडला तो आणि उभा राहिल्यानंतर आपल्या दोन्ही हाताची बोटं आहेत ही बाबासाहेबांच्या कानशिलावरून उतरून त्याने आपल्या कानशिलावर कडा मोडली आणि सांगितलं की खरोखर मी आज या ठिकाणी धन्य झालेलो आहे. साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या शेतात आले, माझ्या घरी आले आणि मला या ठिकाणी उपकृत केलेलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या सभेकडे निघून गेले. पण तो शेतकरी मात्र एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते त्या ठिकाणी एक तार बांधून घेतला. तो शेतामध्ये राहत होता. त्या दिवसापासून तो गावातल्या आपल्या घरी कधी गेला नाही. घरून 3 वेळचे जेवण तो त्या ठिकाणी मागून घेत होता, त्याच ठिकाणी जेवत होता. त्या ताराला तो कोणाला पाय लावू देत नव्हता की पक्ष्यांची विष्ठा त्या ठिकाणी पडू देत नव्हता. एवढं प्रेम, एवढी कृतज्ञता त्या शेतकऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत दाखवले. असे होते बाबासाहेब. म्हणजे बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी वेळाचं आणि काळाचं देखील खूप बंधन पाळावं लागतं. आणि बाबासाहेब सांगताना त्यांचा कोणता पैलू सांगायचा याचा देखील प्रश्न पडत असतो, कारण त्यांचं प्रत्येक कार्य हे अतिशय मोठं आहे, खूप वेगवान आहे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये देखील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. त्या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी. तर या ज्या गोष्टी आहेत या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि त्यांचं जे कार्य आहे आपण मोजू शकत नाही. ते शायर देखील म्हणत असतात की मोजता येत नाही जगातल्या मापाने, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते मोजता येत नाही आणि सांगता देखील येत नाही. याच्या संदर्भाने महाराष्ट्रातील एक शिक्षण तज्ज्ञ आहेत. अगदी शेवटाकडे येतोय मी. एक कविता आहे, त्या कवितेचा सारांश मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो आणि त्याच्यानंतर मी रजा घेणार आहे, थांबवणार आहे. तर महाराष्ट्रातील जे शिक्षण तज्ज्ञ आहेत डॉक्टर हिरंब कुलकर्णी, त्यांनी एक कविता लिहिलेली आहे, बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. कवितेचं नाव आहे बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. कारण फक्त उणेपुरे 65 वर्षांचं जे आयुष्य आहे हे बाबासाहेबांना लाभलेलं आहे. आणि या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुरुवातीची 30 वर्ष तर त्यांचे शिक्षण घेण्यातच गेलेले आहेत. त्याच्यानंतर 1946 नंतरचा जो कालखंड आहे हा कालखंड जास्तीत जास्त दिल्लीमध्ये कामाच्या व्यस्ततेमध्ये बाबासाहेबांचा गेलेला आहे. आणि एवढा हिशोब जर वजा केला तर त्यांच्याजवळ फक्त 25 वर्षांचं आयुष्य उरतं काम करण्यासाठी, चळवळ करण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी. आणि या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियतकालिक चालवतात,
शेकडो लेख लिहितात, शेकडो भाषणं करतात, 23 मोठे मोठे ग्रंथ लिहितात. त्यामध्ये मनुस्मृतीचं दहन असेल, 14 ताळाचा सत्याग्रह असेल, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, गोलमेज परिषदा असतील, ही सगळीचे सगळी कामं बाबासाहेब त्या ठिकाणी करत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण संस्थांच्या निर्मितीचं काम असेल, घटनेच्या निर्मितीचं काम असेल, ही सर्व कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत आहेत. आणि त्याच्याच बरोबर हजारो महिलांचा प्रवास त्यांनी केलेला आहे. तोही वाचनावरची आणि अभ्यासावरची आपली जी पकड आहे ही अजिबात सैल होऊ न देता बाबासाहेबांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. हे करत असताना आजच्या नेत्यांसारखं विमान किंवा हेलिकॉप्टरची सुविधा देखील बाबासाहेबांच्या जवळ नव्हती. प्रवास फक्त आगगाडीचा होता किंवा बैलगाडीचा होता आणि तो देखील प्रवास अतिशय खडतर आणि डोंगरदऱ्यामध्ये जावं लागत होतं. कवी या ठिकाणी म्हणतात की बाबासाहेबांचा संदेश ज्या लोकांपर्यंत जायचा होता ती लोक अडाणी होती, निरक्षर होती आणि बाबासाहेबांचा एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतलेला माणूस हा त्या लोकांपर्यंत कसा पोहोचत असेल. कारण आजच्या सारखा इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही, व्हॉट्सअपची सुविधा नाही किंवा फोनची देखील सुविधा नाही, तरी त्यांचा संदेश हा खेड्यापाड्यापर्यंतल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांच्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत हा संदेश कसा जात असेल. आणि हा एवढ्या डिग्र्या घेतलेला माणूस, अर्थशास्त्राचा पदवीधर माणूस या अडाणी लोकांना कोणत्या भाषेत आपलं ज्ञान, आपलं आंदोलन समजून सांगत असेल, कसे ते समजून घेत असतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खेड्यापाड्यातल्या माणसांनी कधी पाहिलेलं नव्हतं, पण तरी देखील या माणसावर त्या लोकांनी विश्वास कसा ठेवला असेल, हे सगळेच प्रश्न कवीला पडतात. आणि कवी म्हणतो की नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी बाबासाहेब तुमचा अभ्यास करायला हवा. तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये हे कसं शक्य केलं असेल, तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. कारण हे सर्व करत असताना, भाषणं करत असताना, नियतकालिका चालवत असताना, लेख लिहित असताना या ठिकाणी समाजाची जी परिस्थिती होती, लोकांची जी परिस्थिती होती की गावच्या पोलीस पाटलाच्या समोर देखील हा माणूस कधी नजर करून बघत नव्हता. अशा माणसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेची गचांडी पकडून प्रश्न विचारायला जागरूक केलेला आहे. ही किमया आहे, ही बाबासाहेबांनी एवढ्या कमी वेळात कशी साध्य केली असेल असा या ठिकाणी कवीला प्रश्न पडतो. आणि म्हणून कवी या ठिकाणी असं म्हणत आहे की बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये, कमी कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथला 5000 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे हा इतिहास बदलण्याचा निश्चितपणे काम केलेलं आहे. हा अतिशय कमी कालावधी आहे, त्यांच्याबद्दल आपण जेवढं बोललं तेवढं कमी ठरणार आहे. आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्याला विनंती करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण ही गोष्ट महत्वाची जरी असली तरी चळवळीमध्ये काम करणे हे काम आहे ते लोखंडाचे चणे पचवण्यासारखं काम आहे. लोखंडाचे चणे पचवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागेल किंबहुना ते पचणार नाहीत, अशा पद्धतीने आपल्याला मनाची तयारी करून चळवळीमध्ये काम केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा हा आपण अतिशय पुढे घेऊन गेलो पाहिजे. कारण बाबासाहेब हे उद्बत्तीचे हिमालय होते आणि या हिमालयाची शिखरे गाठणारे गिर्यारोहक आपल्याला बनायचं आहे. बाबासाहेब करुणेचे सागर होते, या सागरातील मोती वेचणारे तानगुडे आपल्याला झालं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, आपण मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.